Air traffic control, you're cleared for takeoff. नवी मुंबईत भीक मागण्याच्या नावाखाली हनी ट्रॅप रचणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। विशेषतः सीबीडी बेलापूर आणि खारघर परिसरात रात्रीच्या वेळी नागरिकांना ब्लॅक करून पैसे उकळले जात असल्याचं समोर आलंय। या प्रकारामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही महिला आणि मुली भीक मागण्याच्या बहाण्यानं कमी गर्दीच्या ठिकाणी एकट्या पुरुषांच्या जवळ जातात, त्यानंतर लगट करतात। काही वेळातच आपल्या साथीदारांच्या मदतीनं छेडछाड आणि गैरवर्तनाचे खोटे आरोप लावण्याची धमकी देऊन पोलिसात तक्रार करू, बदनामी होईल असं सांगत मोठ्या रकमेची मागणी करतात। बदनामीच्या भीतीनं अनेक नागरिक पैसे देऊन शांत राहतात अशी माहिती मिळत आहे। या प्रकरणात खारघर येथील उद्योजक श्रीकृष्ण गोसावी यांनी धाडस दाखवत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून लवकरच टोळीचा पर्दाफाश करण्याचं आश्वासन दिलंय। नागरिकांनी संशयास्पद व्यक्तींशी व्यवहार करताना सावध राहावं, कोणताही प्रकार आढळल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।